सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंच्या भेटीसाठी हे दाखल झालेलं आहे. उतराव आपल्या हातात. मला लेकराला समजून घ्या यार. मी तुमचं वाटोळं होऊन असं नाही पाऊल उचलणार. मला आयुष्यात नाही कमायचं रे काही. मला तुम्हाला कमायचंय. माझ्या जागेवर दुसरा असता करोडो रुपयांचं पद कमवून घरी बसला असता रे. जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो. मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं फसवणूक झाली तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या. त्याचा सुधारित एक GR काढा. नाही, मी जरांगे पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो, अतिशय विचारपूर्वक ह्या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहे GRच्या माध्यमातून. तरी त्याच्यामध्ये कधी शंका उपस्थित झाली, आपण काय करायचं काय तर ठरवूच. पण आता एकच राहिला. विखे पाटील साहेब आम्ही लय तिळ तडपतो गरीबात लेकरं मोठं करायला. कधी काय मागत नाही. पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली. 15 दिवसात ते महिन्यात गॅजेट लागू करायची. मी सोडित नाही. मी आहे ना. मला विदर्भ सारखा नीट ऐक. मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल. तिकडे मग घरी तुला शहाणा आहे म्हणतो समाज माया माग आहे. मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश कधी वेगळं बघत नाही. पुरा महाराष्ट्र मी एक बघतो. म्हणून समाज माझ्या मागे आहे. काय इकडे कोपऱ्यात बोल नका रे. म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त. विखे पाटील साहेब, पैसे नको, पद नको, तुमचे वाह करू आम्ही. चांगलं करा समाजात तुम्ही. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या. आम्हाला काय करत नाही. आणि ते सामान साहेबाला चांगला माहिती आहे आपला काचका कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आम्ही. एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचत होत. नाही हलून देत म्हणलं नाहीच हलून देत. तरी 2 फरार राहिले 2 आले नाही. त्यांचे 2 मंत्री आले नाहीत. नाही तर त्यांना माहिती आपण शब्द देणार माग. तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा. काय करणार. आम्हाला आरक्षणाशी मतलब शब्द शेवट सांगू. सारखं जर झालं अभ्यासकाने वकिलाने वाचलंय. आता वकिला सुद्धा तोंड आणि मी डबल जर काही बोलले आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले GR सातारा संस्थांचा बरोबर आहे, हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे, केशेसचा बरोबर आहे, बलिदान केलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे. शिंदे समिती सगळ्या आदेश काढली. शिंदे समिती रोज काम करणार. प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार. 58 लाख नोंदी ग्रामपंचायतला चिटकेल्या जाणार. हे सगळं सांगितलंय. बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार. पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय. जर 4-2 दिवसांनी म्हणले 8 दिवसांनी याच्यात थोडं चूक आहे दुरुस्ती करा, फसवीचा अंदाज दिसतोय, काय आहे का? कोण वाचायचं म्हणतं? रातभर वाचितो का? मला असले खोडीचे लोक आवडत नाहीत. आधी वाचायला 2 घंटे दिलं. टायमाला कुणाच तरी फोन आला की डबल वाचिते. नका रे. नेत्यासाठी जातीचं वाटोळ नका करू. पण मी सांगतो ना पोराव तुम्हाला, माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे. जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही. मराठा समाजाचं वाटोळ नको. आता असं महानशीब चांगलं आहे. अशा मंत्र्यांनी GR काढला की माझ्या टप्प्यातच आहे. मुंबईली दिल्लीला जाऊन टुपकून उठायचं की अजून बसायचं. आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू करून 3 करोड मराठा आरक्षणात झाले. आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा. जर काही राहिलंच तर मग आज शब्द